हाय स्टुडंट, रोटेशनल डायनामिक्स हा आपण लेसन पाहत आहे आणि या लेसनमध्ये आपण लास्ट लेक्चर थर्ड पार्ट 1 मध्ये राईट हँड थंब रूल, राईट हँडेड स्क्रू रूल अँड अँग्युलर वेलॉसिटी हे आपण पाहिलं होतं. आता त्याच लेक्चर थर्डचा पार्ट सेकंड आणि यामध्ये आपण पाहणार आहे अँग्युलर ॲक्सलरेशन. ओके, परत आपण याच्यामध्ये आणखी टाईम पिरियड ऑफ UCM म्हणून आपण किंवा मग आणखी जर समोर म्हटलं तर फ्रिक्वेन्सी ऑफ रेव्होल्युशन ह्यासाठी सुद्धा आपण टर्म पाहणार आहे, त्यांचे रिलेशन सुद्धा आपण बघू. ओके, तर फर्स्ट आपण सध्याचे पाहणार आहे ते आहे अँग्युलर ॲक्सलेरेशन. अँग्युलर ॲक्सलेरेशन हे आपण दाखवतो कशाने? अल्फाने. ऑब्विसली आता पार्टिकल जो आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. ओके, पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अलॉंग दिस सर्कल. ह्या सर्कलने सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे आणि अलॉंग दिस सर्कल सेंटर त्याचं C आहे, रेडियस R आहे, रेडियस R आहे. समजा सर्क्युलर मोशन तो परफॉर्म करता है एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये. ओके, पार्टिकल जो परफॉर्म करता है सर्क्युलर मोशन इन एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन, एंटी क्लॉकवाइज सेन्स मध्ये. आणि परफॉर्म करताना समजा तो या इन्स्टंटला, समजा इन्स्टंट किती आहे? T0. सध्याचा टाइम पिरियड समजा सध्याचा इन्स्टंट तो आहे T0. ऍट दिस इन्स्टंट तो कुठे आहे? A या पोझिशनला आहे आणि तेव्हा त्याची अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा 0 आहे. ओके, आणि जर समजा आता आफ्टर सम टाइम ऑब्जेक्ट समोर गेला आणि कुठल्या इन्स्टंटला समजा टाइम इन्स्टंट T असेल ना, ऍट इन्स्टंट T ऑब्जेक्ट B इथं पोहोचला आणि तेव्हा त्याची अँग्युलर वेलोसिटी चेंज झाली आणि ती किती झाली? ओमेगा झाली. पाहायचा आधी कसं आहे? ऍट इन्स्टंट T0 अँग्युलर वेलोसिटी ओमेगा 0 आहे आणि ऍट इन्स्टंट T नेक्स्ट टाइमला ती अँग्युलर वेलोसिटी किती आहे? ओमेगा आहे. म्हणजे अँग्युलर वेलोसिटी चेंज झाली, अँग्युलर वेलोसिटी चेंज झाली. आणि आपल्याला माहित आहे जेव्हा वेलॉसिटी चेंज होते तेव्हाच त्यामध्ये प्रोड्यूस होते अँग्युलर ॲक्सलेरेशन. म्हणून इथं काय होत आहे? अँग्युलर वेलॉसिटी चेंज होते म्हणून त्यामध्ये प्रोड्यूस होणार आहे अँग्युलर ॲक्सलेरेशन. मग हे लक्षात ठेवायचं आहे की अँग्युलर ॲक्सलेरेशन प्रोड्यूस होणार आहे की जेव्हा अँग्युलर वेलॉसिटी चेंज होणार आहे. हा जर UCM जर म्हटलं आपण UCM मध्ये अँग्युलर स्पीड इनडायरेक्टली समजा अँग्युलर वेलॉसिटी राहत असते कॉन्स्टंट, म्हणून मग UCM मध्ये अँग्युलर ॲक्सलेरेशन अल्फा हे 0 म्हणू आपण. बट जर म्हटलं आपण नॉन UCM मध्ये जसं आपण ही इथं पाहत आहे की त्याच्यामध्ये काय होत आहे? अँग्युलर वेलोसिटी चेंज होत आहे. आधी ओमेगा 0 नंतर ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी चेंज होत आहे. म्हणजे यामध्ये काय नाही, ही अशी ही गोष्ट असणार आहे नॉन UCM ची की ज्यामध्ये अँग्युलर वेलोसिटी चेंज होणार आहे किंवा मग त्याला आपण लिनियर स्पीड सुद्धा चेंज होते, त्यामुळे अँग्युलर स्पीड चेंज होते, म्हणून मग अँग्युलर ॲक्सलेरेशन त्यामध्ये असते. म्हणून मग अँग्युलर ॲक्सलेरेशन असणार आहे नॉन UCM मध्ये. हे पण लक्षात ठेवायचं. ओके, आता अँग्युलर ॲक्सलेरेशन जर म्हटलं आपण तर सिंपल याचं फॉर्म्युला अँग्युलर ॲक्सलेरेशन फॉर्म्युला काय असते? चेंज इन अँग्युलर वेलोसिटी आणि अपॉन मध्ये चेंज इन टाइम. ओके, आता बघा इनिशियली अँग्युलर वेलोसिटी ओमेगा 0 आहे, नंतरची अँग्युलर वेलोसिटी म्हणजे फायनल अँग्युलर वेलोसिटी ओमेगा आहे. मग आपल्याला जर चेंज इन अँग्युलर वेलोसिटी काढायची असेल तर कसं करतो आपण? फायनल अँग्युलर वेलोसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलोसिटी. ओके, बघा सो अँग्युलर ॲक्सलेरेशन लागू अल्फाने दाखवू आपण वेक्टर अल्फाने चेंज इन अँग्युलर वेलोसिटी. तर ती कशी? फायनल अँग्युलर वेलोसिटी म्हणजे इथे किती आहे? इथे आहे ओमेगा आणि मायनस इनिशियल किती आहे? ओमेगा 0. ओके, फायनल अँग्युलर वेलोसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलोसिटी आणि चेंज इन टाइम. तर हा झाला इनिशियल टाइम आणि हा झाला समजा फायनल टाइम. सो आपण चेंज इन टाइम कसं करू? फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. तर तो बनणार आहे T मायनस T0. हा बनणार फॉर्म्युला अँग्युलर ॲक्सलेरेशनचा. वेक्टर अल्फा इकडे काय बनणार आहे? ओमेगा मायनस ओमेगा 0 अपॉन T मायनस T0. ओके, आणि याला काय आपण चेंज इन अँग्युलर वेलोसिटी याला आपण असं लिहू शकतो आपण डेल्टा ओमेगा. ओके, असं लिहू शकतो समजा आपल्याला अपॉन मध्ये चेंज इन टाइम म्हणजे डेल्टा T, डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा T. तर अँग्युलर ॲक्सलेरेशन याचा फॉर्म्युला हा बनणार आहे. मग आता यामध्ये पहा हे म्हणजे काय? चेंज इन अँग्युलर वेलोसिटी अपॉन टाइम म्हणून ओव्हरऑल आणि हे म्हणजे काय? अँग्युलर ॲक्सलेरेशन. मग आता याला जर समजा आपण हे जर ॲक्च्युअली जर पाहिलं आपण किंवा चेंज इन अँग्युलर वेलोसिटी अपॉन चेंज इन टाइम, तर याला आपण डिफाईन करू शकतो. असं जर असं समजा की एखादी क्वांटिटी आहे डिवाइड जर टाइम असला तर ॲक्च्युअली तो रेट असते. ओके, आणि त्यात हा चेंज आहे. सो रेट ऑफ चेंज आहे पहा अँग्युलर ॲक्सलेरेशनची डेफिनेशन कशी बनणार आहे? एकतर तो हे ॲक्च्युअली हा जो रेशो आहे याला म्हणून आपण रेट. ओके, आणि कशाचा रेट आहे? चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टाइम. तर अँग्युलर ॲक्सलेरेशन म्हणजे काय असते की सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टची अँग्युलर वेलोसिटी कुठल्या रेटने चेंज होते. ओके, विथ रिस्पेक्ट टाइम. आणि त्या रेटला म्हणतो आपण अँग्युलर वेलोसिटी चेंज होण्याच्या रेटला म्हणतो आपण अँग्युलर ॲक्सलरेशन.
ठेवायचं आहे. अँग्युलर वेलॉसिटी ज्या रेटनी चेंज होणार आहे तर त्या रेटला म्हणतो आपण अँग्युलर ऍक्सलरेशन. नाउ ट्राय टू डिफाइन इट. ओके, सो अँग्युलर ऍक्सलरेशन ऑफ अ पार्टिकल आणि असा पार्टिकल जो पार्टिकल परफॉर्म करता है अँग्युलर पार्टिकल परफॉर्म करता है सर्कुलर मोशन. पार्टिकल performing circular motion is defined as the rate of change of angular velocity with respect to time. ओके, आणि तो आपण जे दाखवणार आहे ते आपण दाखवतो कशा वेक्टर अल्फाने. सो इट इज डिनोटेड बाय हे आपण दाखवणार आहे वेक्टर अल्फाने. अँग्युलर ऍक्सिलरेशन दाखवतो वेक्टर अल्फाने अँड त्याचा फॉर्म्युला इज गिवन बाय त्याचा हा फॉर्म्युला अँग्युलर ऍक्सिलरेशन इक्वल टू चेंज इन अँग्युलर वेलोसिटी अपॉन चेंज इन टाइम. म्हणजे फायनल अँग्युलर वेलोसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलोसिटी अपॉन फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. चेंज इन अँग्युलर वेलोसिटी अपॉन चेंज इन टाइम. ओके, आणि याला सांगू आपण angular acceleration of a particle performing circular motion is defined as the rate of change of angular velocity with respect to time. Okay. angular velocity ज्या रेटने चेंज होत असते त्या रेटला म्हणतो आपण angular acceleration. ओके, त्याचा हा झाला फॉर्म्युला. आता बघा angular acceleration म्हणजे याचं असणार याचं असणार आहे फॉर्म्युला, याचं असणार आहे युनिट, याचं असणार आहे डायमेन्शन, याची डायरेक्शन सुद्धा असणार आहे. बघू आपण. सो याचं जर म्हटलं आपण युनिट अँग्युलर ऍक्सलेरेशन आहे. आता आपल्याला अँग्युलर ऍक्सलेरेशन फॉर्म्युला बघून अँग्युलर वेलोसिटी आहे आणि अँग्युलर वेलोसिटी युनिट काय असते? रेडियन पर सेकंद आणि हा डिवाइडेड टाइम आहे म्हणजे इनटू सेकंद. म्हणजे रेडियन आणि अपॉन मध्ये काय सेकंद इनटू सेकंद म्हणजे सेकंद स्क्वेअर. म्हणजे काय बनणार आहे रेडियन अपॉन सेकंद स्क्वेअर आणि सेकंद हा वर जाणार आहे म्हणजे तो बनणार सेकंद टू द पॉवर -2 बनणार आहे. सो हे वरती युनिट त्याचं बनणार आहे युनिट अँग्युलर ऍक्सिलरेशनचं युनिट बनणार आहे रेडियन पर सेकंड स्क्वेअर. इट्स SI unit is रेडियन पर सेकंड स्क्वेअर किंवा त्याला आपण असं लिहू आपण रॅड आणि इनटू सेक s टू द पॉवर -2 सेकंड टू द पॉवर -2. ओके, हे झालं त्याचं SI युनिट रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आता त्याचं डायमेन्शन आता रेडियन अँगल आहे त्याचं डायमेन्शन असते डिवाइडेड टाइमचा पॉवर हा समजा सेकंद म्हणजे टाइम आणि टाइमचा पॉवर 2 आहे. सेकंडचा पॉवर 2 म्हणजे टाइमचा पॉवर 2 आहे आणि तो जर वर गेला त्याचं काय बनणार आपण टाइमचा पॉवर -2 बनणार आहे. बरोबर आहे. रेडियनचं युनिट नसते मला रेडियनचं डायमेन्शन असणार आहे आणि सेकंद आहे सेकंद म्हणजे टाइम आणि सेकंडचा पॉवर -2 म्हणजे टाइमचा पॉवर -2 म्हणजे मग याचं डायमेन्शन इट्स डायमेन्शन म्हणजे कसं बनणार आहे डायमेन्शन्स आर लेंथ नाहीये त्यामध्ये L0 मास नाहीये आणि टाइम आहे इज अबाउट -2 हे त्याचं डायमेन्शन. आता अँग्युलर ऍक्सिलरेशन जर म्हटलं आपण याची आपण समजा फॉर्म्युला वगैरे पाहिलेला आहे याची युनिट सुद्धा पाहिलं याची डायमेन्शन सुद्धा पाहिलं. आता राहिली याची डायरेक्शन अँग्युलर ऍक्सिलरेशन याची डायरेक्शन पाहिलं कारण वेक्टर आहे तो लक्षात ठेवायचं आहे की अँग्युलर ऍक्सिलरेशन वेक्टर अल्फा ह्याची डायरेक्शन अँग्युलर वेलॉसिटी याची डायरेक्शन होऊ शकते. अँग्युलर ऍक्सिलरेशनची डायरेक्शन अँग्युलर वेलॉसिटी डायरेक्शन होऊ शकते. पाहिलं कसं आपण जर म्हटलं समजा हे जर सर्कल आहे आणि सर्कलचं समजा सेंटर असेल तर ह्या सर्कलचा ऍक्सिस ऑफ रोटेशन ह्या पार्टिकलचं परफॉर्म करते सर्क्युलर मोशन त्याचा हा झाला ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन समजा अँग्युलर वेलॉसिटी असते. आपल्याला माहित आहे की अँग्युलर वेलॉसिटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि सिमिलरली अँग्युलर ऍक्सिलरेशन हे सुद्धा काय असे तिन्ही जे वेक्टर आहेत तिन्ही वेक्टर यांची डायरेक्शन असते ह्या ऍक्सिसने. ओके, एखादा पार्टिकल परफॉर्म करत आहे सर्क्युलर मोशन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये
तर त्याचे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन तिघांची डायरेक्शन असते त्याच्या या ऍक्सिसने. हा आता इथं लक्षात ठेवायचं आहे की अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याच्या डायरेक्शनमध्ये असणार आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी हे बरोबर आहे. ओके. आता जर समजा म्हटलं आपण आता अँग्युलर ऍक्सेलरेशन, तर अँग्युलर ऍक्सेलरेशन याची डायरेक्शन नेहमी अँग्युलर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनमध्ये असं नसते. लक्षात ठेवायचं आहे की अँग्युलर व्हेलॉसिटी जर म्हटलं आपण तर अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन असणार आहे. म्हणजे जो वेक्टर ओमेगा आहे याची डायरेक्शन अँग्युलर डिस्प्लेसमेंट डायरेक्शन असू शकते. समजा ह्याच डायरेक्शनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ह्याच डायरेक्शन अँग्युलर व्हेलॉसिटी हे पॉसिबल आहे. परंतु आपण जर म्हटलं आता अँग्युलर ऍक्सेलरेशन, तर अँग्युलर ऍक्सेलरेशन हे नेहमी अँग्युलर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन असेल असं नाही. ते दोन्ही पॉसिबिलिटी आहे. जर अँग्युलर व्हेलॉसिटी जर समजा वाढत जर गेली तर तेव्हा अँग्युलर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर व्हेलॉसिटी दोघांची डायरेक्शन सेम असते आणि तेव्हाच अँग्युलर डिस्प्लेसमेंट घ्यायचं, अँग्युलर ऍक्सेलरेशन घ्यायचं पॉझिटिव्ह. अगेन आय रिपीट, जेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटी हे काय होत असेल, इन्क्रीज होत असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल तर तेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन दोघांचे डायरेक्शन सेम झालं. आणि याच्या ऑपोजिट कसं असणार आहे, जर समजा अँग्युलर व्हेलॉसिटी काय होत असेल, डिक्रीज होत असेल, जेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटी काय होणार आहे, डिक्रीज, तर तेव्हा लक्षात ठेवायचं आहे अँग्युलर व्हेलॉसिटी जेव्हा डिक्रीज होणार तर तेव्हा अँग्युलर ऍक्सेलरेशन याची डायरेक्शन अँग्युलर व्हेलॉसिटीच्या ऑपोजिट मध्ये असणार आहे. म्हणजे ह्या डायरेक्शन असणार आहे वे डाऊन मध्ये, ह्या डायरेक्शन असणार आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन. अगेन रिपीट, अँग्युलर व्हेलॉसिटी काय झाली, जर डिक्रीज जर होत असेल तर तेव्हा अँग्युलर ऍक्सेलरेशन अँग्युलर व्हेलॉसिटीच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असते. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी जर अपवर्ड असेल तर अँग्युलर ऍक्सेलरेशन डाऊन मध्ये, किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी जर डाऊन मध्ये असेल तर अँग्युलर ऍक्सेलरेशन अपवर्ड मध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. पण दोन्ही केसमध्ये अँग्युलर ऍक्सेलरेशन हे नेहमी असणार आहे अलॉंग द ऍक्सिस. आणि म्हणून मग अँग्युलर ऍक्सेलरेशन याला सुद्धा म्हणतो आपण ऍक्सियल व्हेक्टर. इट इज ऑल्सो ऍक्सियल व्हेक्टर ॲज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि सिमिलरली अँग्युलर ऍक्सेल हे पण काय, तिन्ही कसे आहे ऍक्सियल व्हेक्टर आहेत, कारण तिघांची डायरेक्शन असणार आहे अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन, अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि त्या तिघांची डायरेक्शन आपण देऊ शकतो आपण बाय युजिंग राईट हँड थंब रूल. माहिती आपल्याला बघा. सो इट्स डायरेक्शन, याची जी डायरेक्शन असणार, इट्स डायरेक्शन इज along the axis of rotation, along the axis of rotation, and it is given by two rules. एक right hand thumb rule, आणि दूसरा जो रूल आहे तो कुठला आहे, राइट हँडेड स्क्रू रूल. तर या दोन रूल आपण त्याची डायरेक्शन देणार आहे. ज्या आपल्याकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी या दोघांची डायरेक्शन आपण दाखवतो ह्या दोन रूलनी, राईट हँड थंब रूल आणि राईट हँडेड स्क्रू रूल. सिमिलरली याची सुद्धा डायरेक्शन अँग्युलर ऍक्सेलरेशन याची पण डायरेक्शन आपण दाखवू याच दोन्ही रूलने. ओके. आता इथे आणखी लक्षात ठेवायचं की ऍक्सिस नसणार आहे, परंतु अँग्युलर ऍक्सेलरेशन याची डायरेक्शन ऍक्सिस असणार आहे, पण नेमकं आपण मोर ऍप्रोप्रिएटली आपण असं म्हणू आपण अलॉंग द ऍक्सिस बट इन द डायरेक्शन ऑफ चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी. लक्षात ठेवायचं आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन याची डायरेक्शन कुणीकडे असणार आहे, चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी. ज्या डायरेक्शन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर त्या डायरेक्शन असणार आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन. लक्षात ठेवायचं आहे. नुसतं अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन नसणार आहे, तर चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी याचे डायरेक्शन असते अँग्युलर ऍक्सेलरेशन. इट शुड बी नोट. म्हणजे आपण जर म्हटलं, आपण मी तुम्हाला मध्ये सांगितल्याप्रमाणे की इफ जर अँग्युलर व्हेलॉसिटी जर समजा इन्क्रीज होत असेल तर तेव्हा अँग्युलर ऍक्सेलरेशन अँग्युलर व्हेलॉसिटी दोघां डायरेक्शन सेम असते, तेव्हाच अँग्युलर ऍक्सेलरेशन घ्यायचं पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. इफ अँग्युलर व्हेलॉसिटी increases, जर अँग्युलर व्हेलॉसिटी इन्क्रीज जर झाली with time then तर तेव्हा काय करायचं, तेव्हा अँग्युलर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर व्हेलॉसिटी दोघांची डायरेक्शन सेम घ्यायचे.
if angular velocity increases with time, then angular acceleration and angular velocity are in same direction. डायरेक्शन सेम असेल ना. काय म्हटलं आपण, जेव्हा अँग्युलर वेलोसिटी काय होत असेल, जे इन्क्रीज होत असेल विथ टाइम, तर अँग्युलर वेलोसिटी आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन दोघांची डायरेक्शन सेम असेल. ओके. आणि तेव्हाचं जे असेल अँग्युलर ऍक्सेलरेशन, तर ते घ्यायचं पॉझिटिव्ह. तेव्हाचं अँग्युलरेशन घ्यायचं ते पॉझिटिव्ह. देन the angular acceleration is taken to be positive. हे झाली केस. ओके. सेकंड कसं आहे, आता जर समजा अँग्युलर वेलोसिटी कमी होत असेल विथ टाइम, इफ अँग्युलर वेलोसिटी डिक्रीजेस विथ टाइम, ओके, मग तेव्हा अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असणार आहे, तर ती असणार आहे अँग्युलर वेलोसिटीच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. म्हणजे अँग्युलर वेलोसिटी अपवर्ड आहे, तर अँग्युलर ऍक्सेलरेशन डाऊन मध्ये म्हणजे असेल ऑपोजिट. किंवा जेव्हा अँग्युलर वेलोसिटी कमी होत असेल, इफ अँग्युलर वेलोसिटी काय होत असेल, डिक्रीज होत असेल, डिक्रीजेस विथ टाइम, तर तेव्हा देन अँग्युलर ऍक्सेलरेशन अँड अँग्युलर वेलोसिटी दोघांची डायरेक्शन ऑपोजिट. Angular velocity will have opposite directions. आणि देन तेव्हाच जे असेल अँग्युलर ऍक्सेलरेशन ते घ्यायचंय निगेटिव्ह. सिंपल गोष्ट आहे. जर समजा अँग्युलर वेलोसिटी जर वाढली, तर फायनल मायनस इनिशियल हा कसा येणार आहे, हा जो काही व्हॅल्यू आहे कशी येणार आहे, प्लस येणार. सिंपल गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन फॉर्म्युला कसं असते, फायनल अँग्युलर वेलोसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलोसिटी अपॉन फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. आता समजा आपण जर पहिल्या केसमध्ये कसं आहे, इन्क्रीज होत आहे म्हणजे फायनल जास्त असणार आहे आणि इनिशियल कमी असणार आहे. सो जास्त आणि काय मायनस नंतर कमी म्हणजे मग याचा आन्सर कसं असणार, पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणून अँग्युलर ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह. ओके. म्हणून मग अँग्युलर ऍक्सेलरेशन कसं आहे, पॉझिटिव्ह. आणि दुसरी केस कशी आहे की जर समजा अँग्युलर ऍक्सेलरेशन कसं दुसऱ्या केसमध्ये अँग्युलर वेलोसिटी डिक्रीज होत आहे, आपल्याला माहिती आहे काय फॉर्म्युला, फायनल अँग्युलर वेलोसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलोसिटी अपॉन टी मायनस टी0. दुसऱ्या केसमध्ये काय अँग्युलर वेलोसिटी कमी होत आहे म्हणजे फायनल काय असेल, कमी असणार आहे. फायनल कमी आणि काय समजा हे जे इनिशियल आहे जास्त, म्हणजे कमी मायनस जास्त म्हणजे याचा आन्सर काय झाला, निगेटिव्ह होणार आहे. सिंपल गोष्ट आहे. म्हणून अँग्युलर ऍक्सेलरेशन कसं असतं, निगेटिव्ह असणार आहे. ओके. दोन प्रकारचे अँग्युलर ऍक्सेलरेशन लक्षात ठेवायचे, पॉझिटिव्ह अँग्युलर ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह अँग्युलर ऍक्सेलरेशन. पॉझिटिव्ह जेव्हा अँग्युलर वेलोसिटी इन्क्रीज होत असेल, तर तेव्हाचं अँग्युलर ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह. आणि जर समजा अँग्युलर वेलोसिटी डिक्रीज होत असेल, तर तेव्हाचं अँग्युलर ऍक्सेलरेशन हे निगेटिव्ह. लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला आणखी अँग्युलर ऍक्सेलरेशन थोडंसं आणखी डिटेलमध्ये बघायचं आहे. पण आणखी त्याचे दोन टाइप्स आहेत, रफली बघू आपण. पहिला जर म्हटलं आपण तर अँग्युलर ऍक्सेलरेशन टाइप, त्याला म्हणून आपण ॲव्हरेज अँग्युलर ऍक्सेलरेशन. हा जो टाइप आहे अँग्युलर ऍक्सेलरेशनचा पहिला कुठला आहे, ॲव्हरेज अँग्युलर ऍक्सेलरेशन. आणि याला मी असं लिहिणार आहे वेक्टर अल्फा ॲव्हरेज. अँग्युलर ऍक्सेलरेशन याला म्हणून आपण वेक्टर अल्फा ॲव्हरेज. हे पाहायचं आहे आपल्याला. अगेन सो समजा टाइम जो आहे, आपण टाइम आता T1 घेऊ सपोज. सध्या टाइम समजा T1 आहे आणि या T1 टाइमला जी अँग्युलर वेलोसिटी ω1 आहे आणि आफ्टर सम टाइम म्हणजे समजा कन्सिडर करा आता टाइम किती झालेला T2 असेल, तर त्या T2 ह्या टाइमला त्याची अँग्युलर वेलोसिटी समजा ω2 असेल. मगाशी आपण ω0 आणि ω घेतली होती, आता कसं आहे ω1 आणि ω2 एवढाच फरक आहे.
बाकी सेम आहे. ओके, आता समजा बा की इनिशियल टाइम t1 होता, नंतर टाइम t2 झाला, पण टोटल चेंज इन टाइम बोलू आपण. आणि नंतर आता इथं जर पाहिलं आपण, इथं ही समजा अँग्युलर वेलोसिटी, इनिशियल अँग्युलर वेलोसिटी ω1, नंतरच्या अँग्युलर वेलोसिटी ω2, आणि मग नंतर जर आपल्याला करायचं आहे टोटल चेंज इन अँग्युलर वेलोसिटी, तर ते आपण कसं काढू आपण की फायनल अँग्युलर वेलोसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलोसिटी, आणि टोटल चेंज इन टाइम कसं काढू आपण फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. बरोबर. आणि नंतर मग आपण काढू ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलेरेशन, कारण जेव्हा आपण ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलेरेशन घेऊ आपण तेव्हा येणार आहे टोटल चेंज इन अँग्युलर वेलोसिटी आणि अपॉन मध्ये टोटल चेंज इन टाइम. लक्षात ठेवायचं. सो ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलेरेशन, ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलेरेशन इक्वल टू फॉर्म्युला कसा, टोटल चेंज इन अँग्युलर वेलोसिटी, टोटल चेंज इन अँग्युलर वेलोसिटी आणि अपॉन मध्ये टोटल चेंज इन टाइम, टोटल चेंज इन टाइम. जेव्हा जेव्हा वर्ड ॲव्हरेज येते तेव्हा काय येते त्यामध्ये टोटल हा वर्ड येणार आहे, टोटल चेंज इन अँग्युलर वेलोसिटी अपॉन टोटल चेंज इन टाइम. ओके, अगेन मग आता ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलेरेशन आपण दाखवतो कसं, वेक्टर अल्फा ॲव्हरेज, हा सिम्बॉल ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलेरेशनचा. ओके, आणि टोटल चेंज इन अँग्युलर वेलोसिटी. आता चेंज इन अँग्युलर वेलोसिटी कशी काढायची असते, किंवा फायनल अँग्युलर वेलोसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलोसिटी, म्हणजे ω2 मायनस ω1 अपॉन मध्ये टोटल चेंज इन टाइम, तो कसा फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम, म्हणजे t2 मायनस t1. ओके, तर हा झाला चेंज इन अँग्युलर वेलोसिटी. मग आता चेंज इन अँग्युलर वेलोसिटी ज्याला आपण डेल्टा टी म्हणू, डेल्टा वेक्टर ओमेगा म्हणू शकतो आपण. ओके, डेल्टा वेक्टर ओमेगा, आणि अपॉन मध्ये जर म्हटलं आपण हा चेंज इन टाइम म्हणजे डेल्टा टी, त्याला आपण असं कन्सिडर करू शकतो आपण. चेंजला तुम्ही डेल्टा सुद्धा म्हणू शकता किंवा त्याला आपण डेल सुद्धा म्हणू शकतो आपण. ओके, हा तर हा झाला ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलेरेशनचा फॉर्म्युला. आणि अगेन मग आता मगाशी आपण जे पाहला अँग्युलर ॲक्सेलेरेशन सिम्पली, तर ते सुद्धा यासारखंच होतं, म्हणून याची सुद्धा डेफिनेशन त्यासारखीच बनणार आहे की रेट ऑफ, ऍक्च्युअली हा रेट असणार, हा काय असेल, रेट असेल रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, सो ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलेरेशन, ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलेरेशन, अँग्युलर ॲक्सेलेरेशन ऑफ अ पार्टिकल, आणि जो पार्टिकल परफॉर्म करत आहे सर्क्युलर मोशन, परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, आणि इज डिफाइंड ॲज ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलेरेशन इज डिफाइंड ॲज द rate of change of angular velocity with respect to time. Same definition, rate of change of angular velocity with respect to time. Okay, this is the definition. Average angular acceleration of a particle performing circular motion is defined as the rate of change of angular velocity with respect to time. It is given by this expression, this formula. It is given by this formula. Okay, हा फॉर्म्युला जर आपल्याला ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलेरेशन काढायचं असेल तर आपण ठीक आहे तो असं करू आपण. ओके, नेक्स्ट सेकंड जे आहे ते आहे इन्स्टंटेनियस अँग्युलर ॲक्सेलेरेशन. इन्स्टंटेनियस बघायचं आपल्याला काय असतं, सेकंड जे आहे अँग्युलर ॲक्सेलेरेशनचा टाइप इन्स्टंटेनियस अँग्युलर ॲक्सेलेरेशन, इन्स्टंटेनियस अँग्युलर ॲक्सेलेरेशन. अगेन आपण हा जो वर्ड आहे इन्स्टंटेनियस वर्ड आला तर तिथं आपण लिमिट ऑन घेत असतो आपण, लक्षात असं तुमच्या. सो इन्स्टंटेनियस अँग्युलर ॲक्सेलेरेशन दाखवू सिम्बॉल आपला हा वेक्टर अल्फा इन्स्टंटेनियस. आणि जेव्हा जेव्हा हा वर्ड येणार आहे लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा जेव्हा हा इन्स्टंटेनियस हा वर्ड आला तर तेव्हा त्या क्वांटिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये लिमिट येणार आहे, कारण त्याची क्वांटिटी पाहू आपण ते पर्टिक्युलर इन्स्टंटला पाहू आपण, पर्टिक्युलर इन्स्टंटला. आणि पर्टिक्युलर इन्स्टंटला जर म्हटलं आपण तिथं मग टाइम इंटरवल आपल्याला खूप शॉर्ट कन्सिडर करावं लागते. टाइम इंटरवल शॉर्ट कन्सिडर करणे म्हणजेच मग आपल्याला लिमिट लावणे, टाइमला लिमिट लावणे. म्हणून मग इन्स्टंटेनियस अँग्युलर ॲक्सेलेरेशन यामध्ये याच्या फॉर्म्युला सुद्धा काय येणार आहे, टाइमला आपल्याला लिमिट लावावं लागेल, कारण पर्टिक्युलर इन्स्टंटला म्हणून आपण
इन्स्टंटेनियस अँग्युलर ऍक्सिलेशन म्हणजे पर्टिक्युलर इन्स्टंटला असलेलं अँग्युलर ऍक्सिलेशन. आणि त्यासाठी आपल्याला टाइम कसं घ्यावं लागेल, खूप टाइम इंटरव्हल आपल्याला शॉर्ट कन्सिडर करावं लागेल आणि म्हणून मग आपल्याला टाइमला लिमिट लावावं लागेल. मग लक्षात ठेवायचं याच्या फॉर्म्युलामध्ये फरक असणार आहे. याचं जर फॉर्म्युला म्हटलं आपण ॲव्हरेज इन्स्टंटेनियस अँग्युलर ऍक्सिलेशन, याचं जर फॉर्म्युला म्हटलं आपण यामध्ये काय असणार आहे, लिमिट असणार आहे. लिमिट आणि कशाला, टाइमला. सो टाइम कसा असेल, खूप शॉर्ट असेल. जो टाइम कसा असेल तो खूप शॉर्ट असणार आहे. लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 आणि डेल्टा वेक्टर ओमेगा अपॉन डेल्टा टी. जेव्हा जेव्हा वर्ड आला इन्स्टंटेनियस तर त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये लिमिट असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अगेन आपल्याला आणखी एक माहित आहे, वेक्टर अल्फा इन्स्टंटेनियस इक्वल टू लिमिट आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह दे गेट कॅन्सल, ते कॅन्सल होत असतं. आपल्याला मिळतो कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह. सो डी बाय डी टी वेक्टर ओमेगा आपल्याला असं मिळणार आहे. लिमिट आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह असते हे होतं असं कॅन्सल, आपल्याला मिळते कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी टी. आणि कोणाचा, ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजे हे पण लक्षात ठेवायचं आहे की इन्स्टंटेनियस अँग्युलर ऍक्सिलेशन तर हे हा काय असतो, डी बाय डी टी डेरिव्हेटिव्ह आणि कशाचा, अँग्युलर व्हेलॉसिटीचा. इन्स्टंटेनियस अँग्युलर ऍक्सिलेशन हा काय असतो, डेरिव्हेटिव्ह असतो अँग्युलर व्हेलॉसिटीचा. लक्षात ठेवायचं आहे. त्याचा फॉर्म्युला हा झाला फॉर्म्युला, याचा त्याची डेफिनेशन. अगेन डेफिनेशन ही डेफिनेशन आपल्याला हीच डेफिनेशन चालतं. आपल्याला मग त्यामध्ये जो रेट आहे तो रेट आपण जो घेत आहे त्यामध्ये अँग्युलर व्हेलॉसिटीला आपण लिमिट लावत आहे. आपण अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा टाइमला आपण काय लिमिट लावत आहे, म्हणून आपण त्या रेटच्या अँगल आपल्याला लिमिटिंग आहे ॲड करायचं आहे. म्हणजे बघा असं की इन्स्टंटेनियस अँग्युलर ऍक्सिलेशन वेक्टर अल्फा आणि कोणाचं, ऑफ अ पार्टिकल जो पार्टिकल परफॉर्म करता है सर्कुलर मोशन, परफॉर्मिंग सर्कुलर मोशन is defined as the limiting, कारण आपण इथं लिमिट लावत आहे, the limiting rate of change of angular velocity with respect to time. इथे फक्त आपल्याला लिमिटिंग हा एक वर्ड ऍड करायचा आहे, कारण पर्टिक्युलर इन्स्टंट आपण पाहत आहे. ओके, म्हणून आपण टाइम इथं लिमिट लावत आहे. इन्स्टंटेनियस अँग्युलर ऍक्सलरेशन ऑफ अ पार्टिकल, जो पार्टिकल परफॉर्म करता है सर्कुलर मोशन, इज डिफाइंड एज द लिमिटिंग रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याचा हा फॉर्म्युला. ओके, दिस टू अँग्युलर ऍक्सलरेशन, फर्स्ट वन वॉज द ॲव्हरेज अँग्युलर ऍक्सलरेशन आणि सेकंड कुठला होता, इन्स्टंटेनियस अँग्युलर ऍक्सिलेशन. हे आपण पाहतोय. ओके, नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे आता एक रिलेशन, छोटं सिंपल रिलेशन आहे. Relation between linear velocity and angular velocity. लक्षात घ्या, आपल्याला रिलेशन पाहायचं आहे. एक सिंपल रिलेशन आहे आणि रिलेशन कोणामध्ये, तर लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी. आता हा जो ऑब्जेक्ट, सपोज ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये अलॉंग दिस सर्कल. सेंटर सी आहे, रेडियस आर आहे. समजा ऑब्जेक्ट जर ए इथं असणार आहे तर ए ह्या पोझिशनला त्या ऑब्जेक्टची जर आपल्याला दाखवायची आहे लिनियर वेलोसिटी, तर ती कशी दाखवतो आपण, त्या पॉइंटला टॅन्जेंटच्या डायरेक्शनमध्ये. म्हणजे मग ए पोझिशनला ऑब्जेक्टची लिनियर वेलोसिटी ती असणार आहे या डायरेक्शनमध्ये. ओके, ही झाली लिनियर वेलोसिटी. आणि
ती वेक्टर व्ही असणार आहे. आणि ऍट द सेम टाइम सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना ऑब्जेक्टची असते अँग्युलर वेलॉसिटी, आणि अँग्युलर वेलॉसिटी असते अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. हे ऍक्सिस असणार आहे. तो जो समजा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट परफॉर्म करत आहे सर्क्युलर मोशन, तर त्याची लिनियर वेलोसिटी असणार आहे सर्कलच्या प्लेनला टॅन्जेंशियल ऍक्सिसमध्ये, सर्कलच्या प्लेनला टॅन्जेंशियल ऍक्सिसमध्ये. आणि जर म्हटलं आपण ऑब्जेक्ट म्हटलं आपण अँग्युलर वेलोसिटी, ती कशी असणार आहे, तर सर्कल जी असेल सर्कलच्या ऍक्सिसने, ओके, सर्कलच्या ऍक्सिस असणार आहे अँग्युलर वेलोसिटी. तर आपल्याला दोघांना रिलेशन पाहायचं आहे, दोघांमधलं रिलेशन पाहायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे की लिनियर वेलोसिटी व्ही इक्वल टू असते आर ओमेगा. जर म्हटलं आपण स्केलर फॉर्म मध्ये, इन स्केलर फॉर्म मध्ये लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी त्यांचे रिलेशन कसं असते, सिंपल रिलेशन आहे, व्ही इक्वल टू आर इंटू ओमेगा. व्ही म्हणजे लिनियर वेलोसिटी, आर म्हणजे रेडियस ऑफ सर्कल, आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड. हे जर स्केलर फॉर्म मध्ये रिलेशन झालंय. आता बघायचं आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये. तर वेक्टर फॉर्म मध्ये त्याच्यावर रिलेशन कसं आहे, सो इन वेक्टर फॉर्म मध्ये लिनियर वेलोसिटी वेक्टर व्ही, लक्षात ठेवायचं आहे की त्याचा फॉर्म्युला असा असते वेक्टर फॉर्म मध्ये, वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर आर. हे रिलेशन पहा इन वेक्टर फॉर्म. लक्षात ठेवायचं आहे वेक्टर व्ही इक्वल टू वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर आर. म्हणजे इथे काय दिसत आहे की वेक्टर ओमेगा एक वेक्टर आहे अँग्युलर वेलोसिटी, आणि रेडियस वेक्टर हा दुसरा वेक्टर आहे. दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय असते, थर्ड वेक्टर. सो अँग्युलर वेलोसिटी वेक्टर, रेडियस वेक्टर, या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे असते लिनियर वेलोसिटी वेक्टर. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपण जर म्हटलं की रेडियस वेक्टर ह्या डायरेक्शन, समजा रेडियस वेक्टर ह्या डायरेक्शन मध्ये आहे, ऑब्वियसली रेडियस वेक्टर डायरेक्शन असते अवे फ्रॉम सेंटर असते, आणि लिनियर वेलोसिटी ह्या डायरेक्शन मध्ये आहे, आणि अँग्युलर वेलोसिटी ह्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे पास आहे. बघायचं होतं थोडं. पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे अँटीक्लॉक डायरेक्शन मध्ये. लिनियर वेलोसिटी समजा अशी असणार आहे, रेडियस वेक्टर ह्या डायरेक्शन असणार आहे, आणि तिसरा जो वेक्टर असते, तिसरा वेक्टर असणार आहे अँग्युलर वेलोसिटी वेक्टर. सो अँग्युलर वेलोसिटी वेक्टर हा कसा आहे, हा ह्या डायरेक्शन मध्ये आहे, ओके. बघा, हा झाला रेडियस वेक्टर आर, हा झाला वेलोसिटी वेक्टर व्ही, लिनियर वेलोसिटी वेक्टर. आणि हा सेंटर मधला जो आहे, सेंटर जाणार ह्या डायरेक्शन मध्ये आहे अँग्युलर वेलोसिटी, हा झाला अँग्युलर वेलोसिटी वेक्टर. तर इथे लक्षात ठेवायचं आपल्याला, आपण काय करू शकतो, आपण हा जो वेलोसिटी वेक्टर आहे, वेलोसिटी वेक्टरला आपण शिफ्ट करू शकतो, वेक्टरला आपण पॅरलली डिस्प्लेस करू शकतो. आपण याला आपण इथे डिस्प्लेस केला जातो, म्हणजे बघा आपल्याला इथे काय मिळणार आहे. तर हा झाला अँग्युलर वेलोसिटी वेक्टर ओमेगा आहे, हा वेक्टर आर आहे, ओके. आणि हा झाला समजा वेक्टर व्ही झाला, आणि वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर आर, या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय असते, लिनियर वेलोसिटी वेक्टर. लक्षात ठेवायचं आहे वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर आर, या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय असतं, थर्ड वेक्टर, आणि तो असते त्या दोघांच्या प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे ह्या डायरेक्शन मधला. समजलं असेल कदाचित. सो असे रिलेशन असते या ठिकाणामध्ये. नंतर आपल्याला पाहायचं आहे टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इन युसीएम. युसीएम मध्ये म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ युसीएम. आता समजा ऑब्जेक्ट जो आहे त्याची अँग्युलर वेलोसिटी समजा कॉन्स्टंट असणार आहे, अँग्युलर वेलोसिटी कॉन्स्टंट. म्हणून मग त्या केसमध्ये ती जी सर्क्युलर मोशन मध्ये ती बनते युसीएम बनणार आहे, आणि युसीएम मध्ये टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. लक्षात ठेवायचं, कारण युसीएम मध्ये स्पीड सारखी राहणार आहे आणि एक रिव्होल्यूशन टाइम सारखाच लागणार आहे. पण त्या केसमध्ये आपण टाइम पिरियड समजा आपण करू आपण. पण नॉन युसीएम मध्ये कसं असणार आहे, अँग्युलर वेलोसिटी सारखी नसेल, त्यामुळे टाइम कसा हा एक रिव्होल्यूशन टाइम कमी लागेल, दुसऱ्या रिव्होल्यूशन टाइम वेगळा लागेल, तिसऱ्या रिव्होल्यूशनला वेगळा लागेल. मग त्या केसमध्ये प्रत्येक रिव्होल्यूशनच्या केसमध्ये टाइम पिरियड हा वेगळा असणार आहे. परंतु आपण जर म्हटलं आपण पर्टिक्युलर युसीएम मध्ये टाइम पिरियड हा कसा असेल, नेहमी सारखा असणार आहे. लक्षात ठेवायचं, अँगल वेलोसिटी कॉन्स्टंट तर टाइम पिरियड सुद्धा कॉन्स्टंट असणार आहे. बघू काय असते ऍक्च्युअली. सिंपल गोष्ट आहे की सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे अँटी क्लॉकवाइज सेन्स मध्ये, रेडियस आर आहे, सेंटर सी आहे, आणि
इथं समजा ऑब्जेक्ट ए पोझिशनला असेल तर तिथे त्याची वेलॉसिटी कशी समजा हे त्याच्या त्या सर्कलच्या प्लेनला टॅन्जेंशियल डायरेक्शन असणार आहे, म्हणजे ह्या डायरेक्शन असणार आहे. आणि हा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, परफॉर्म करत समजा तो समोर गेला आहे, ओके, समोर इथपर्यंत गेला आहे, नंतर मग समोरला इथं आला, नंतर परत इथं आला, इथून स्टार्ट झाला होता, इथून स्टार्ट झाला होता आणि परत इथं पोहोचला. ओके, इथून स्टार्ट झाला होता आणि परत इथं पोहोचला. म्हणजे बघा इथं झालं एक रेव्होल्यूशन कम्प्लीट. जिथून स्टार्ट झाला तिथं पोहोचला म्हणजे झालं इथं वन रेव्होल्यूशन कम्प्लीट. आणि ऑब्व्हियसली वन रेव्होल्यूशन पूर्ण करायला त्याला काहीतरी टाइम लागला असेल. मग सिंपल गोष्ट आहे की एक रेव्होल्यूशन पूर्ण करायला त्याला जेवढा टाइम लागला तर त्या टाइमला म्हणू आपण टाइम पिरियड ऑफ रेव्होल्यूशन. सिंपल गोष्ट आहे, एक रेव्होल्यूशन पूर्ण करायला लागलेला टाइम म्हणजे तो असते टाइम पिरियड ऑफ रेव्होल्यूशन ऑफ युसेफ. ओके, डेफिनेशन म्हणणार आहे टाइम टेकन बाय अ पार्टिकल. आणि असा पार्टिकल जो परफॉर्म करत आहे सर्क्युलर मोशन, टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. आणि कशासाठी टाइम? टू कंप्लीट वन रेव्होल्यूशन. It is called as time period of revolution. Is called as time period of revolution. आणि तो आपण दाखवतो कॅपिटल टी. टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन टू कंप्लीट वन रेव्होल्यूशन. लक्षात घ्यायचं आहे, टू कंप्लीट वन रेव्होल्यूशन, एक रेव्होल्यूशन पूर्ण करायला लागलं टाइम, तर त्या टाइमला आपण टाइम पिरियड ऑफ रेव्होल्यूशन. आणि जर युसेफ टाइम पिरियड ऑफ रेव्होल्यूशन ऑफ युसेफ. ओके, हा त्याचा फॉर्म्युला आपण दाखवू कशा तो सिम्बॉल त्याचा कॅपिटल टी असते, याचा आता फॉर्म्युला काढायचा आहे. सो एक आपल्याला गोष्ट माहिती आहे, स्पीड जर म्हटलं आपण तर स्पीडचा फॉर्म्युला असतो डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टाइम. स्पीडचा बेसिक फॉर्म्युला असते आणि आपण टाइम करू शकतो. मग आपण टाइम कशी शिफ्ट केला, स्पीड ती कशी शिफ्ट केली. सो टाइम इक्वल काय मिळतं आपल्याला, डिस्टन्स अपॉन मध्ये स्पीड. ओके, हा एक फॉर्म्युला तुम्हाला मी शिकते. इथं जर म्हटलं आपण हा जो पार्टिकल आहे, पार्टिकल सर्कलच्या सर्कमफरन्सवरती मूव्ह होत आहे. लक्षात घ्यायचं, पार्टिकल हा सर्कलच्या सर्कमफरन्सवरती मूव्ह होत आहे. आणि समजा वन रेव्होल्यूशन मध्ये इन वन रेव्होल्यूशन, तर एका रेव्होल्यूशन मध्ये तो डिस्टन्स किती कव्हर करणार आहे, तर तो सर्कलच्या सर्कमफरन्सने मूव्ह होत असेल म्हणून मग सर्कलच्या सर्कमफरन्स एवढं डिस्टन्स कव्हर करणार आहे. सो इन वन रेव्होल्यूशन जो पार्टिकल आहे तो पार्टिकल काय करणार आहे, पार्टिकल कव्हर्स डिस्टन्स. आणि किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, डिस्टन्स इक्वल टू सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल. सिंपल गोष्ट आहे, इथून स्टार्ट झाला पार्टिकल इथपर्यंत पोहोचला, झाला एक रेव्होल्यूशन. आणि एका रेव्होल्यूशन मध्ये त्याने डिस्टन्स किती कव्हर केलं, सर्कमफरन्स एवढं. ओके, आणि सर्कमफरन्स एवढं डिस्टन्स कव्हर करताना तर त्याची स्पीड जी आहे ती स्पीड समजा v असेल, त्याची v. ओके, सो एका इन वन रेव्होल्यूशन द पार्टिकल कव्हर्स डिस्टन्स इट इज इक्वल टू सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल. आणि त्याची स्पीड किती असते, विथ द स्पीड v. मग तेव्हा टाइमचं फॉर्म्युला कसं असतं, डिस्टन्स अपॉन स्पीड असणार आहे. आपण ठीक आहे, इथं टाइम म्हणजे काय की एक रेव्होल्यूशन पूर्ण करायला लागलेला टाइम तो काय टी आहे. मग टाइम कसा असेल तो असेल टी. ओके, इक्वल टू डिस्टन्स किती कव्हर झालेला आहे, इक्वल टू सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल. आणि अपॉन मध्ये काय असते, स्पीड आहे. इथे स्पीड किती आहे, v आहे. अपॉन मध्ये लिनियर स्पीड जे आपण v म्हणतो आपण. सो टी इक्वल टू सर्कमफरन्स. आणि सर्कलची रेडियस r असेल तर त्याचा सर्कमफरन्स असतो 2πr. सर्कमफरन्स किती असतो, 2πr असते. आणि अपॉन मध्ये लिनियर स्पीड किती आहे, v आहे. सो हा बनला फॉर्म्युला टाइम पिरियड ऑफ रेव्होल्यूशन ऑफ युसेफ. सो टी इक्वल टू 2πr अपॉन v. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मगाशी आपण असं पाहिलं की
जे लिनियर वेलॉसिटी किंवा लिनियर स्पीड ही काय असते, आर ओमेगा असते, आर ओमेगा. आणि जर समजा आपण काय केलंय, आपण जर समजा ओमेगा इकडे शिफ्ट केला, आपण ओमेगा इकडे आला, सो व्ही अपॉन ओमेगा इक्वल टू समजा आर. आणि ह्या व्हीला आपण तिकडे शिफ्ट केलं, व्हीला सुद्धा आपण काय केलं तिकडे शिफ्ट केलं आपण. किंवा एक व्ही म्हणजे काय असते, व्ही म्हणजे आर ओमेगा असते. इथं व्ही म्हणजे पुट करू आपण आर ओमेगा, पॉवर काय भेटणार आहे, सो 2 पाय आर अपॉन मध्ये व्ही म्हणजे काय आर ओमेगा, आर ओमेगा. इथं आर आलं झालं कॅन्सल, तुम्हाला काय भेटणार आहे 2 पाय अपॉन ओमेगा. हेन्स आपल्याला टाइम पिरियडचा फॉर्म्युला असं पण मिळणार आहे. सो टाइम पिरियड टी इक्वल टू काय मिळणार आहे, 2 पाय अपॉन ओमेगा, 2 पाय अपॉन ओमेगा. हा पण एक फॉर्म्युला बनणार आहे. हा एक फॉर्म्युला आणि हा दुसरा एक फॉर्म्युला. टाइम पिरियड ऑफ रेव्होल्यूशन टाइम आहे आणि मग याचं कसं असणार, ते असणार सेकंड. सो इट्स SI इज सेकंड, इट्स SI युनिट ते असेल सेकंड, ते असणार आहे सेकंड. टाइम पिरियड ऑफ रेव्होल्यूशन. ओके, नेक्स्ट आपण पाहायचं आहे फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. आणि हा पण दाखवणार आहे स्मॉल एन ने. अशा ठेवायचं फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन हे आपण दाखवणार आहे स्मॉल एन ने. सिंपल याचा जर आपण एक फॉर्म्युला पहिल्याचा फॉर्म्युला आपण फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन, फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन त्याचा फॉर्म्युला सिंपल फॉर्म्युला कसा असतो, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असते की सर आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपण सिलिंग फॅन आहे आणि सिलिंग फॅन हा समजा रिव्होल्यूशन परफॉर्म करत आहे. रिव्होल्यूशन परफॉर्म करायला स्पीड सारखी आहे, त्याची स्पीड सारखी आहे, आपण UC मध्ये पाहत आहे. आणि रिव्होल्यूशन परफॉर्म करताना सपोज कन्सिडर करा तो सपोज 2 सेकंदाला तो रिव्होल्यूशन करत आहे 10. ओके, तो जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे तर तो 2 सेकंदामध्ये रिव्होल्यूशन किती करत आहे, 10 करत आहे. म्हणजे पहा नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. पार्टिकल सर्कुलर मोशन परफॉर्म करता है, रिव्होल्यूशन कम्प्लीट करत आहे आणि किती रिव्होल्यूशन करत आहे, रिव्होल्यूशन करत आहे 10. आणि टाइम किती लागत आहे, टाइम लागतोय 2 सेकंद. ओके, नंबर ऑफ रिव्होल्यूशन 10 आहे, टाइम किती लागत आहे 2 सेकंद. मग फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन काय असते, सो नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स अपॉन टाइम टेकन, अपॉन टाइम टेकन. हा फॉर्म्युला असतो फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशनचा. म्हणजे युनिट टाइम मध्ये म्हणजे युनिट टाइम मध्ये किती नंबर ऑफ रिव्होल्यूशन परफॉर्म होते पाहत असेल. सो फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन दाखवू कसे नाही एन दाखवू. नंबर ऑफ रिव्होल्यूशन किती रिव्होल्यूशन झाले कंप्लीट 10 रिव्होल्यूशन झाले आणि टाइम किती लागलेला आहे 2. सो 2 5 10 म्हणजे आपल्याला काय भेटलंय 5 अपॉन मध्ये काय 1. 5 काय रिव्होल्यूशन्स, 5 रिव्होल्यूशन्स आणि अपॉन मध्ये 1 सेकंद. ओके, मी आता इथं काय इथं फ्रिक्वेन्सी म्हणजे काय म्हणत आहे की 1 सेकंद मध्ये किती 5 रिव्होल्यूशन होत आहे. 1 सेकंद मध्ये 5 रिव्होल्यूशन परफॉर्म होत आहे. मग 5 अपॉन म्हणजे 5 म्हणजे काय 5 रिव्होल्यूशन पर सेकंद. ही झाली फ्रिक्वेन्सी, 5 रिव्होल्यूशन पर सेकंद. सिंपल गोष्ट आहे की फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असते की एका सेकंदाला किती रिव्होल्यूशन होत आहे. ओके, आणि 1 सेकंदाला मग काय म्हणू शकतो आपण युनिट टाइम. सो युनिट टाइम मध्ये किती नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स परफॉर्म होत आहे तर त्याला सिंपल म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. ओके, आणि याची डेफिनेशन बघायची. सिंपल डेफिनेशन फॉर्म्युला बनणार आहे की नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स आणि कोण परफॉर्म करत आहे, परफॉर्म बाय पार्टिकल, परफॉर्म बाय अ पार्टिकल, परफॉर्म बाय अ पार्टिकल. जो पार्टिकल परफॉर्म करता सर्कुलर मोशन, जो पार्टिकल परफॉर्मिंग सर्कुलर मोशन. आणि जे नंबर ऑफ रिव्होल्यूशन परफॉर्म केलंय इन युनिट टाइम, इन युनिट टाइम is called as frequency of revolution, is called as frequency of revolution, frequency of revolution. आणि दाखवलं कशा आपण हा फॉर्म्युला फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स अपॉन टाइम टेकन. ओके,
हा एक झाला फॉर्म्युला. दुसरा आणखी बघा, दुसरा आणखी सिंपल फॉर्म्युला आहे की फ्रिक्वेन्सी ऑफ रेव्होल्यूशन हा रेसिप्रोकल असते टाइम पिरियडचा. इट इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. हे पण लक्षात ठेवायचं आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे n इक्वल टू काय असते, टाइम पिरियड 1 टाइम पिरियड म्हणजे 1/t. हे पण लक्षात ठेवायचं. मग इथे काय दिसणार आहे की फ्रिक्वेन्सी ऑफ रेव्होल्यूशन इट इज द रेसिप्रोकल 1/t म्हणजे काय, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. हे पण लक्षात ठेवायचं आहे. Frequency of revolution is the reciprocal of time period of revolution. टाइम पिरियड रेव्होल्यूशन त्याचा काय असतो, रेसिप्रोकल असतो. फ्रिक्वेन्सी म्हणजे n इक्वल टू काय असते, 1/t असते. पण तुम्हाला टाइम पिरियड t याचा पण आपण मगाशी फॉर्म्युला पाहिले, माहिती आहे आपल्याला. 1/t म्हणजे काय असते, t म्हणजे आपण पहिला फॉर्म्युला पाहिला 2πr/v पाहिलाय. आणि हे जर समजा वर जाणार, समजा हे जर हा जो रेशो जर वर जातो, v वर जाणार आहे 2πr डिवाइड मध्ये, तर तुम्हाला असं मिळणार आहे की v वर जाणार आहे v/2πr. हा एक बनणार फॉर्म्युला फ्रिक्वेन्सी ऑफ रेव्होल्यूशनचा. अगेन n इक्वल टू 1/t असते, पण t चा आणखी दुसरा फॉर्म्युला आपण असं पाहिला की 2π/ω. अगेन हा वर जाणार, ओमेगा वर जाणार आहे. मग तुम्हाला असं मिळणार आहे ओमेगा वर येणार आहे आणि काय अपॉन मध्ये 2π. हा पण बनतोय फॉर्म्युला फ्रिक्वेन्सी ऑफ रेव्होल्यूशनचा. बरेचसे फॉर्म्युला आहे. आणि यावरून लास्ट एक्सप्रेशन लास्ट फॉर्म्युला आणखी एक फॉर्म्युला भेटणार. हा 2π ला आपण जर इकडे शिफ्ट केला आपण, सो 2πn इक्वल टू ओमेगा म्हणजे पाहिजे इथे ऍक्च्युअली अँग्युलर स्पीड आणि फ्रिक्वेन्सी ऑफ रेव्होल्यूशन n याच्यावर रिलेशन मिळत आहे. मग ओमेगा म्हणजे काय असते, 2πn असते. लक्षात ठेवायचं आहे काय असते, ओमेगा इक्वल टू 2πn. हे पण रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं. इम्पॉर्टंट रिलेशन आहे. अँग्युलर स्पीड इक्वल टू 2π इंटू फ्रिक्वेन्सी. सो दीज आर दी टर्म्स रिलेटेड विथ द सर्क्युलर मोशन. सध्या आपण पाहिलेलं आहे फ्रिक्वेन्सी ऑफ रेव्होल्यूशन. ओके.